मुंबईसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झालाय। मुंबईच्या विकासासाठी काँग्रेसनं मेगा प्लॅन केलाय। बेस्ट बंद करण्यासाठी मोठं षडयंत्र असल्याचे यामध्ये म्हटलंय। वर्षा गायकवाडांनी भाजपवर आरोप केलेला आहे। तर आज काँग्रेसचा सुद्धा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय, प्रकाशित झालाय आणि मुंबईच्या विकासासाठी काँग्रेसचा मेगा प्लॅन आहे आणि बेस्ट बंद करण्यासाठी मोठं षडयंत्र आहे असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी भाजपवर आरोप केलाय। मुंबई महानगरपालिकेला आणि बीएमसीला बीएफसीच्या माध्यमातून बीएसटीला सुद्धा त्या ठिकाणी लुटण्याचं काम झालेलं आहे। आज बीएसटी त्या ठिकाणी 2000 करोड मध्ये तोट्यामध्ये आणि प्रायव्हेट बस फिरते। चालतं का प्रायव्हेट बस फिरणारी? जिला टप्पा परिवहनाची आवश्यक परवानगी पण नाहीये, आरटीओची तिला परवानगी नाहीये, अशी बस फोकाट फिरते आणि ते कोणाला कळत नाही। ट्रॅफिक पोलीस काय करतात? त्या तऱ्हेने आमचं म्हणणं आहे की याच्यामधले जे आहेत मोठे आहेत, कोणाचे मित्र आहेत? जग जाहीर आहेत। ठाण्याला कोण आहे? जग जाहीर आहे। इतर पक्षाच्या लोकांना घ्यायचं, पैसे द्यायचे आणि अशा कंपन्यांना सपोर्ट करायचा, ज्याच्यामुळे आपल्या ज्या असलेल्या बीएसटी सारख्या जी जीवनामध्ये आपल्या सगळ्यांच्या दळणवळणासाठी आपल्या रक्तवाहिन्यासारखी वाहत होती तिला बंद करण्याचं एक मोठं षडयंत्र चालू आहे।